जी आपण झेनझीची भाषा म्हणून गृहीत धरतोय, ही झेनझीची भाषा नाही आहे. ही झेनझीची भाषा नाही आहे. हे गिनून चुनून निवडून काही लोक प्रोवोक करून ठरवून त्यांना आमिष दाखवून एक वेगवेगळे फोर्सेस या आंदोलनामध्ये हे छात्र आंदोलन हायजॅक करण्यासाठी. पण जर काही हिस्टोरिकल फॅक्ट्स बघितल्या तर महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी जी आंदोलन झाली होती त्याच्यामध्ये शाहीर अमर शेख किंवा प्रल्हाद केशव आत्रे यांनी तत्कालीन सरकारवर अतिशय बोचरी भाषा वापरली. तेव्हाही सत्ताधाऱ्यांना ही भाषा असभ्य वाटली होती. पण हा जनतेचा आक्रोश होता. संसद भवन तिकडे जेव्हा बिल पास झालं त्यानंतर एका खासदारांनी मोदींसाठी क्लॉक इट हा शब्द वापरला गेला. मग जर संसदेमध्ये हा शब्द स्वीकारला जातोय मग तुम्हाला आमची भाषा अश्लील कशी वाटते, हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. नमस्कार, लेट्सअप मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जंतर मंतरच्या आंदोलनावरून खूप मोठी चर्चा सुरू आहे. इतकंच नाही तर अल्फा यांच्या मध्ये सुद्धा चर्चा सुरू झाली. अल्फांचे काही व्हिडिओ जे आहेत ते सोशल मीडियावर आलेले आहेत. अल्फांबरोबरच जेनजीच्या नंतरची जी पिढी आहे ती अल्फा असेल आणि नंतर त्याच्या आधीची पिढी म्हणजे जेनजीच्या आधीची पिढी ती सुद्धा चर्चेत आहे. कंगना रणावतची जी वक्तव्य ती चर्चेमध्ये आहे. आज तर दिल्ली पोलिसांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये पोलिसांना जी मारहाण झाली त्या मारहाणीविषयी त्याच्या परिवाराने किंवा त्यांच्या जे मुलांनी म्हणजे जेनजींनी आपलं मत व्यक्त केलं आहे. जंतर मंतरवरील आंदोलन हे नीटची परीक्षेचा पेपर लीक झाला या मुद्द्यावरून होतं. या मुद्द्यावरून तब्बल 30-35 दिवस हे आंदोलन सुरू होतं आणि 20 तारखेला जेव्हा विद्यार्थ्यांचा मोर्चा जो आहे तो संसदेकडे निघाला त्याच वेळेला हा लाठीचार्ज झाला होता आणि त्यावरून हे आंदोलन आणखी तीव्र झालं होतं. आणि या तीव्र आंदोलनामध्ये सोशल मीडियाची खूप महत्वाची भूमिका होती आणि त्याचबरोबर जे तरुण सहभागी झाले होते त्या सर्वांची मीम्स असतील, रील्स असतील किंवा त्यांची भाषा असेल हे संपूर्ण जगभरात व्हायरल झालं. आता चर्चा सुरू आहे की ज्या प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयीची वक्तव्य करण्यात आली, ज्या प्रकारे अमित शहा यांच्याविषयीची टिप्पणी करण्यात आली आणि ज्या प्रकारे भाषेची निवड करण्यात आली या भाषेवरून चर्चा सुरू आहे. मी चर्चा करणार आहे की जंतर मंतर मधील आंदोलनाची भाषा ही कोणती होती, ती का बदलली आणि त्या बदलाचं कारण काय आहे. मी सर्वात आधी जाणार आहे शिवराय कुलकर्णी यांच्याकडे. कुलकर्णी साहेब, तुमचं म्हणजे आता भाजपच्या नेत्यावरून म्हणजे कंगना रणावतने जे वक्तव्य केलं ते आपण ऐकलं. त्यानंतर अनेक जे खासदार आहेत, आमदार आहेत किंवा आता अल्फाई म्हणायला लागले की पंतप्रधानाविषयीची जी भाषा होती ती चुकीची होती. तर ही भाषा काय असायला पाहिजे, म्हणजे आपली जी भाषा आहे किंवा माझ्या आधीच्या पिढीची जी भाषा आहे ती तशीच असायला पाहिजे की आता जेनजीची नवी भाषा आहे ती असायला पाहिजे सर? एकतर विलासजी, आपण थोडी झेनझीची भाषा म्हणून जे काही जंतर मंतरवर आपण सगळं बघितलं आणि जे काही व्हिडिओ व्हायरल झाले त्याला टोटल झेनझीची भाषा जर म्हटलं तर आपण आपल्या देशाची जी नवी पिढी आहे, जी झेनझी आहे, त्यांच्यावर अन्याय करतोय. मी प्रामाणिकपणे सांगतो, राजकीय पदाधिकारी म्हणून नव्हे, कोणा पक्षाचा पदाधिकारी म्हणून नव्हे, तर एक पालक म्हणून तुम्हाला सांगतो की माझ्या अवतीभोवती समाजामध्ये वावरताना जी मुलं मी पाहतो, ज्यांना आपण झेनझी म्हणू, ती मुलं, जी मुलं आपल्याला जंतर मंतरवरच्या आंदोलनामध्ये अग्रेसिव्हली दिसली तशी ती मुलं नाही आहेत. आणि म्हणून त्यांच्यावरून सगळ्या झेनझीचं मूल्यमापन करणं हे मुळामध्ये चूक राहील. युवा जो असतो तो युवा उत्साही असतो, त्याच्यामध्ये बंडाची भावना असते, फिकीर नसते, त्याला बेफिकीर असतो आणि त्यालाच आपण युवकही म्हणतो. त्याच्यामुळे युवकांनी जर एखाद्या वेळी उग्र भाषा वापरली तर त्याला काही कोणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही. आपण दोन भाग याचे केले पाहिजे, अगदी सरळ सरळ दोन भाग केले पाहिजे. एक होतं की खऱ्या अर्थाने या देशाचे विद्यार्थी, ज्याला आपण छात्र आंदोलन म्हणू, जे नीटच्या परीक्षेला बसले होते, परीक्षामध्ये पेपर फुटणे, लीक होणे हे वारंवार होत होतं आणि त्याचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना भोगावे लागतात. ते आत्महत्या झालेल्या होत्या आणि त्याच्या विरोधात जो छात्र पेटून उठलेला होता, जो विद्यार्थी होता, ज्याला आपलं करिअर करायचं आहे, ज्याला आपल्या परीक्षा द्यायच्या आहेत, ज्याला करिअर बनवायचं आहे, त्या विद्यार्थ्याची भाषा ही अशी नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी आपला आवाज उठवला, त्यांनी सरकारला 2 पावलं मागे यायला लावलं, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला, तरुणाई जिंकली. तरुणाई जिंकत असेल ही आनंदाची बाब आहे. तरुणाई निश्चितपणे जिंकली, हा एक भाग झाला. त्याच्यातले छात्र हा विषय बाजूला काढा. पण आता आपण जे बघतोय की ज्यांनी अत्यंत अश्लील, अश्लाघ्य आणि घाणेरडी भाषा वापरली, जी आपण झेनझीची भाषा म्हणून गृहीत धरतोय,
ही झेनझीची भाषा नाही आहे. ही झेनझीची भाषा नाही आहे. हे गिनून चुनून निवडून काही लोक प्रोवोक करून ठरवून त्यांना आमिष दाखवून एक वेगवेगळे फोर्सेस या आंदोलनामध्ये हे छात्र आंदोलन हायजॅक करण्यासाठी, फुटेज मिळवण्यासाठी, टीआरपी मिळवण्यासाठी, राजकीय लाभ घेण्यासाठी ज्या शेकडो संघटना ज्या शाहीनबागमध्ये आपल्याला दिसल्या, ज्या किसान आंदोलनामध्ये आपल्याला दिसल्या, ज्या सीएच्या विरोधात दिसल्या, ते लोक आणि त्या संघटना त्यांचा जो शिरकाव झाला त्याच्यातून आता बघा विलाजी, जे जे मुलं समोर येत आहेत त्यांचे व्हिडिओ समोर येतात, ज्यांनी शिवीगाळ केली त्यांचा धंदा काय आहे, ते काय करतात, ते विद्यार्थी आहेत का, ते कुठे एमबीबीएसचे विद्यार्थी आहेत की ते 12वीचे विद्यार्थी आहेत की ते इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत. जे शिवीगाळ करणारे होते त्यांच्यापैकी असा कोणीही आपल्याला, ज्याला आपल्याला प्रामाणिक विद्यार्थी म्हणता येईल असा विद्यार्थी नव्हता. आता विद्यार्थी आणि इतर लोक, म्हणजे इतर लोकांनी याला पाठिंबा दिला, इतका नाही तर अनेक परदेशातूनही पाठिंबा, अशा प्रकारचा आरोपही करण्यात आला. त्या विषयावर मी नंतर बोलू. हा मुद्दा जरा वेगळा आहे, पण मी त्या मुद्द्यावर येणार आहे. त्या मुद्द्यावर मी सविस्तर चर्चा करणार आहे. मी सर्वात आधी आर्याकडे जाणार आहे. आर्या जेनजी आहे आणि तिने हे आंदोलन पाहिलेलं आहे. आर्या, आता मला सांग की जेनजीची एक वेगळी भाषा आहे का? म्हणजे घरची एक भाषा आणि तुमच्या मित्रपरिवाराची एक भाषा आणि व्यक्त होण्याची एक भाषा, असं काय आहे का वेगळं? पहिली गोष्ट तर मी ही सांगू इच्छिते की भाषा ही डायनॅमिक आहे, भाषा ही बदलत असते. आणि जेनझींबद्दल जर तुम्ही म्हणाल तर मला एक गोष्ट इथे नमूद करायला आवडेल की जेनझींची स्वतःची भाषा आहे आणि प्रत्येक जनरेशनची स्वतःची भाषा असतेच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर भाषेबद्दल इथे बोललं जातंय की जेनझींनी अश्लील भाषेचा वापर केला, टार्गेट केलं गेलं काही लोकांना, तर मला एक गोष्ट सांगायला आवडेल की आपण जर काही हिस्टॉरिकल फॅक्ट्स बघितल्या तर महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी जी आंदोलन झाली होती त्याच्यामध्ये शाहीर अमर शेख किंवा प्रल्हाद केशव आत्रे यांनी तत्कालीन सरकारवर अतिशय बोचरी भाषा वापरली. तेव्हाही सत्ताधाऱ्यांना ही भाषा असभ्य वाटली होती, पण हा जनतेचा आक्रोश होता, हा आमचा आक्रोश होता. आणि आमची भाषा सभ्य की असभ्य हे ठरवणारं सरकार कोण आहे? भाषा ही कोणाची मक्तेदारी नाहीये. भाषा ही बदलत राहणारी एक आणि व्यक्त करण्याची एक पद्धत आहे. त्यामुळे कोणी सांगू शकत नाही कोणाची स्वतःची डिक्शनरी एका सरकारची की सरकार आम्हाला सांगतंय की ही भाषा वापरा आणि ही भाषा वापरू नका. दुसरी गोष्ट मला ही सांगायची आहे की जर आमचे शब्द आहेत आत्ताचे, जसे की पोमो किंवा क्लॉक इट, हे आमचे शब्द आहेत असं म्हटलं जातं, हे जेनझींचे शब्द आहेत. मग लोकशाहीचं जे सर्वोच्च मंदिर आपण ज्याला म्हणतो संसद भवन, तिकडे जेव्हा बिल पास झालं त्यानंतर एका खासदारांनी मोदींसाठी क्लॉक इट हा शब्द वापरला गेला. मग जर संसदेमध्ये हा शब्द स्वीकारला जातोय, मग तुम्हाला आमची भाषा अश्लील कशी वाटते? हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे.